आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदभरती प्रकरणी आता 7वी अटक करण्यात आलेली आहे। पेपर लीक झाल्याचा आरोप करणारा गौरव पाटील याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। गौरव याचा सुद्धा पेपर फुटीमध्ये सहभाग दिसून आल्याचं समजतं आणि त्या अनुषंगाने ही अटक झाल्याचं समजतं। आतापर्यंत 6 अटक करण्यात आले होते, मात्र आता ही 7वी अटक झालेली आहे। यामध्ये 3 एमपीएससीचे अधिकारी सुद्धा अटकेत आहेत। पेपर लीक झाल्याचा आरोप करणारा गौरव पाटील यालाही अटक करण्यात आलेली आहे। अटक करण्यात आलेल्यामध्ये एमपीएससीचे 3 अधिकारी, त्याचबरोबर एक संस्था चालक, एक विद्यार्थी आणि एका विद्यार्थीच्या पालकाला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आणि आता ही 7वी अटक करण्यात आलेली आहे। परीक्षार्थीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। एमपीएससी परीक्षा औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे आणि आता त्या अनुषंगाने कारवाईला सुरुवात झाली आहे। अटक सत्र सुरू झालंय। 7वी अटक करण्यात आलेली आहे। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। ऋतिक, 7वी अटक करण्यात आली आहे। गौरव पाटीलचा सुद्धा त्यात सहभाग। गौरव पाटील हा सुरुवातीला तक्रारदार होता, मात्र त्यांनी नंतर आपली तक्रार मागे घेतली होती। नक्कीच आपण बघतोय की गौरव पाटील याच्या तक्रारीवरूनच सर्व हे प्रकरण जे आहे ते उघडकीस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यानं संबंधित तक्रार जी आहे ती फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटकडे दिलेली होती आणि ती तक्रार नंतर एमपीएससी कडे सुपूर्द करण्यात आलेली होती। मात्र आता पोलिसांच्या तपासात असं उघडकीस झालेलं आहे, ज्या वेळेस हा पेपर फूड झाली त्यावेळेस गौरवचंही त्यामध्ये कनेक्शन दिसून येत आहे। त्याच्यामुळे गौरव पाटीललाही अटक करण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। आता आपण बघितलं, आज या सर्व आरोपींना कोर्टामध्ये देखील हजर करण्यात आलेलं होतं। 2 सप्टेंबर पर्यंत या लोकांची पोलीस कोठडी आहे। आता नेमकं कोणाचं कनेक्शन काय आहे या तपासामध्ये पोलिसांना असं दिसून येत आहे, प्रथमदर्शनी लवशिपमुळे हा एकंदरीत प्रकार घडलेला आहे। एकाचं अफेअर होतं आणि त्याच्यामधूनच हा पेपर जो आहे तो फुटलेला आहे। आता याचा तपास नेमका कोणासोबत काय होतं याचं सर्व कनेक्शन जे आहे ते पोलीस उघड करणार आहेत। मात्र विशेष म्हणजे आश्चर्यकारक म्हणजे या प्रकरणातला जो तक्रारदार होता, ज्याने की पुन्हा तक्रार मागेही घेतली होती, त्याला देखील अटक झालेली आहे, कारण की त्याचा सहभाग या पेपर फुटीमध्ये समोर आलाय। धन्यवाद ऋतिक दिलेल्या अपडेट्स बद्दल। प्रेम प्रकरणातून हा पेपर फुटीचा प्रकार घडल्याचा संशय सुद्धा पोलिसांना आला आणि त्या अनुषंगाने तपास केला जातोय, अशी माहिती समोर येते। गौरव पाटीलचा या पेपर फुटीमध्ये थेट सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। गौरव पाटीलने सुरुवातीला या संदर्भात पेपर फुटीची तक्रार केली होती, मात्र या प्रकरणाचा गवगवा होताच त्याने आपली तक्रार समाज माध्यमांवरून मागे घेतली होती। ते पत्र मागे घेतलं होतं आणि आपला या तक्रारीशी कोणताही संबंध नसल्याचा कांगावा सुद्धा केला होता। मात्र चौकशी दरम्यान गौरव पाटीलचा सहभाग या सगळ्या प्रकरणात आढळल्यानं त्याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। 7वी अटक या प्रकरणात करण्यात आली आहे। पेपर फुटीचा आरोप करणारा गौरव पाटील सुद्धा अटकेत आहे। औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता कारवाईला सुरुवात झाली आहे। एकूण 7 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। त्यापैकी 3 जण हे एमपीएससीचे अधिकारी आहेत, तर एक संस्था चालक आहे आणि 2 विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा एक पालक, असे मिळून 7 जणांना या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे।